26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि संविधानाला अभिवादन केले जाते। याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला। मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी ट्रस्टचे अन्य विश्वस्त कैलास फुले, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, प्रदीप तुंगार, MSF कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आणि राष्ट्रध्वजाला सलामी देत कार्यक्रम संपन्न झाला। हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याचे आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जातो आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक वातावरणात हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। नमस्कार। भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भाविक नागरिक, सर्व भारतीय नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। आज त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये ध्वजारोहण झाले। त्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानचे कर्मचारी, माझे सहकारी सर्व विश्वस्त, MSF कर्मचारी व अनेक भाविक, निवृत्तीनाथ यात्रा असल्याने 1 लाख ते 2 लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत। सुरळीतपणे मंदिरामध्ये दर्शन सुरू असताना सकाळी ध्वजारोहण 8 वाजता पार पडलं। मी पुन्हा एकदा भारतातील सर्व नागरिकांना आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना भरभरून शुभेच्छा। तसंच आज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा ध्वजारोहण अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालं। आज त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री पुरुषोत्तमजी कडलक यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यावेळेस मंदिराचे विश्वस्त कैलासदादा घुले, मनोजजी थेटे व इतर सर्व विश्वस्त त्या ठिकाणी हजर होतं। आणि परत एकदा सर्व नागरिकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्वप्रथम मी भारतातल्या सर्व नागरिकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। देवस्थानच्या प्रांगणामध्ये आज प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमचे सहकारी विश्वस्त माननीय पुरुषोत्तमजी कडलक यांच्या हस्ते संपन्न झाला। या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती। निवृत्तीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या प्रांगणामध्ये असंख्य भाविक उपस्थित होते। या सर्वांना मिठाईचं वाटप करून आजचा हा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला। आणि एक नवीन पायंडा आहे की देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम नव्हता। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही कार्यक्रम देवस्थानच्या प्रांगणात साजरे केले जातात। या निमित्ताने भाविकांना त्याच्यामध्ये सहभाग होईल। पुन्हा एकदा आपणा सर्वांना गणतंत्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो। जय हिंद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।